पुरवठा वेळेवर करावा असं आवाहन त्यांनी केलं। छत्तीसगडमध्ये काल सुरक्षा दल आणि छत्तीसगड पोलीस यांच्याशी नक्षलवाद्यांच्या झालेल्या 2 वेगवेगळ्या चकमकींमध्ये 30 नक्षलवादी मारले गेले। बिजापूर दंतेवाडा सीमेवर पहाटे झालेल्या चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाल्याचं बिजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी सांगितलं। घटनास्थळांवरून अनेक शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली, तर कांकेर नारायणपूर सीमेवर झालेल्या चकमकीत 4 नक्षलवादी मारले गेले अशी माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। या कारवाईत एक जवान शहीद झाला आहे। नक्षलमुक्त भारत अभियानाच्या दिशेनं हे महत्त्वाचं यश असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करणाऱ्या सर्व सुरक्षा जवानांचं त्यांनी अभिनंदन केलं आहे। पुढच्या वर्षी 31 मार्चच्या आधी देश नक्षलमुक्त होईल या संकल्पाचा पुनरुच्चारही त्यांनी केला। राष्ट्रपती